आणि पोलीस विभागाला नम्र निवेदन आहे की संबंधित व्यक्ती नाझिया खान इलाही याने आक्षेपार्ह शब्द वापरून आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. अशा प्रकारची विधाने समाजामध्ये तेढ, तणाव, गैरसमज आणि असंतोष निर्माण करतात. त्यामुळे अशा प्रकरणाची त्वरित आणि तात्काळ कारवाई करून कायद्यानुसार कारवाई करून योग्य ती कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. आमची भूमिका, जेवढे आम्ही इथं मुस्लिम समाज आलो आहे, आमची भूमिका कोणत्याही धर्मपंथ किंवा समाज विरुद्ध नसून प्रत्येक धर्माचा आणि त्यांच्या श्रद्धास्थानांचा आदर केला पाहिजे हीच आहे. आणि आमची तहसील विभागाला आणि पोलीस विभागाला ही मागणी आहे, ही विनंती आहे की जर कोणताही व्यक्ती कोणत्याही धर्माबाबत या त्यांच्या धार्मिक महापुरुषांबद्दल किंवा त्यांच्या श्रद्धांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरत असेल तर त्यावर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. कारण की त्याच्यामुळे समाजात तेढ निर्माण न होईल. आणि आम्ही इकडं जे आलो आहे, ही येण्याचं कारण आम्ही संविधानाचा, कायद्याचा, लोकशाहीचा आदर करतो. आणि आमची इच्छा हीच आहे की समाजात शांतता, सौहार्द ही कायम राहावे. त्यामुळे म्हणून पोलीस प्रशासनाने तहसील विभागाने संबंधित व्यक्तीवर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे, हीच आमची नम्र विनंती. या बाईचे किस्से भरपूर आहेत. जवळजवळ या बाईने 2-4 वर्षामध्ये मुस्लिम समाजाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुस्लिम समाजावर आक्षेपार्ह विधानं, चुकीचे विधानं करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे. माझी माननीय पोलीस निरीक्षक व तहसीलदार साहेबांना विनंती आहे व सदर त्या बाईने जे आमच्या प्रेषितांबद्दल अपशब्द वापरलेले त्याबद्दल तिला जास्तीची सजा करून त्या बाईला तुरुंगात टाकण्यात यावं ही आम्ही आमच्या समाजातर्फे एक विनंती, एक अर्ज करतो. जर तिला अरेस्ट केलं नाही तर ह्याच्यापुढं एक मोठं आंदोलन समाजातर्फे पेटवलं जाईल. ह्यात जबाबदार सरकार, प्रशासन असेल हा आम्ही इशारा आमच्या करमाळा मुस्लिम समाजातर्फे देत आहोत. तरी प्रशासनाने ह्या गोष्टीची दखल घ्यावी ही विनंती आम्ही करतो. या संदर्भाचं पाहिलं तर नाझिया इलाही खान यांचे वारंवार अशा प्रकारचे वक्तव्य येत आहेत आणि आता आपण या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. याच्या आधीसुद्धा आपण जर काही अशा भूमिका घेतल्या असत्या तर हे वक्तव्य तेव्हाच थांबले असते. त्यावेळेस का भूमिका घेतली गेली? पण ही आमच्या धर्मामध्ये कसं आहे की जास्तीत जास्त करून कसं आहे की आम्ही सबर, ही गोष्ट जी आहे ही मोठी सबूर आणि सबरून घ्यायचं का. पण ही अति व्हायला लागली आणि अति होण्यामुळं त्या गोष्टीला खूप म्हणजे आम्ही जास्त त्यांच्याकडे ध्यान देत नव्हतं. तर ती जास्त पद्धतीने करा, आम्हाला कोण काय करतंय, आमचं कोण वाकडं करणार आहे, त्या पद्धतीने तिची हिंमत वाढली आणि तिने डायरेक्ट आमचे जे श्रद्धास्थान आहे प्रेषित मोहम्मद साहेब पैगंबर यांच्यावर त्याने वक्तव्य केलेले आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो. याच्या आधी जे वक्तव्य झाले त्यानंतर कारवाई होणं अपेक्षित होतं पण झाली नाही. या सर्वच वक्तव्यांना कुठंतरी शासन प्रशासन कुठं नाही. जर ह्याच्या पुढं जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही रान केली.